होय मित्रांनो, काल दिवसभर बऱ्याच विद्यार्थी मित्रांच्या कमेंट्स मला आलेले आहेत की सर तुम्ही सगळी डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेली आहे, बेटरमेंटचे रूल्स दिलेले आहेत, बाकी आम्हाला कॅप राऊंडबद्दल डिटेल्ड इन्फॉर्मेशन दिलेली आहे, पण तुम्हाला काल नक्कीच झोप आलेली नसणार आहे. कारण बऱ्याच विद्यार्थी मित्रांनी मला विचारले की सर रिलीज टाईम केव्हा आहे. म्हणजेच डेट तर समजली आहे आणि तुम्हा सगळ्यांना माहिती पण आहे की आज 2 ऑगस्ट रविवार रोजी तुम्ही भरलेल्या प्रेफरन्स लिस्टमधील दी बेस्ट कॉलेज जे पॉसिबल होईल ते तुम्हाला CET देणार आहे. सगळ्या मित्रांना उत्सुकता लागून राहिलेली आणि प्रत्येकजण विचारते की सर कधी किती वाजता ही अलॉटमेंट रिलीज होणार आहे. तर तुम्हाला सांगतो, गेल्या वर्षी 5 वाजेच्या नंतर म्हणजे संध्याकाळी 5-5:30च्या नंतर गेल्या वर्षी प्रोविजनल लिस्ट डिस्प्ले केली गेलेली होती आणि ती लिस्ट कशी चेक करायची त्याचे पण मी तुम्हाला डिटेल्स इथं सांगणार आहे की आपण CET वेबसाईटला जायचं आहे. ही असणार आहे आपली गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र स्टेट कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल, जी की आपली CETची वेबसाईट आहे. या वेबसाईटवरती आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथं होम टॅबवरती असे काही वेगवेगळे टॅब दिसत आहेत. ERA होम, ERA कोर्सेस, इम्पॉर्टंट लिंक, वॅकंट सीट्स आफ्टर कॅप 4, इन्स्टिट्यूट वाईज अलॉटमेंट लिस्ट, हे सगळं गेल्या वर्षीचं म्हणजे 2025-26ची होम टॅब मी तुम्हाला दाखवतो आहे. या ठिकाणी तुम्हाला स्पष्टपणे दिसतं आहे चेक प्रोविजनल अलॉटमेंट स्टेटस राऊंड 4 येते लक्षात. त्यानंतर हे राऊंड 4साठी आहे. मग चौथा राऊंड झाल्यानंतरचं दिसतं आहे. फॉर एक्झाम्पल याला जर आपण क्लिक करतो आहे तर तुम्हाला इथं अशा पद्धतीचा डॅशबोर्ड दिसणार आहे. काय विचारतायत ते एंटर युअर ॲप्लिकेशन ID, तुमचा ID नंबर टाकायचा त्या ठिकाणी आणि तुमची डेट ऑफ बर्थ टाकायची आहे. तुम्ही सबमिट केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला त्या ठिकाणी तुमचं अलॉटमेंट लेटर दिसणार आहे. आता मूळ मुद्दा आहे की कॅप 1ची अलॉटमेंट जी की सध्या तुम्हाला संध्याकाळी UPM धरून चला अंदाजे 5च्या पुढे कधीही तुम्हाला ही अलॉटमेंट पाहायला मिळेल. आता अलॉटमेंट कशी असते तर तुम्हाला जर कॉलेज अलॉट केलं गेलं तर त्याच्यामध्ये तुमचे पर्सनल डिटेल्स असतात. सगळ्यात महत्त्वाचं काय की अगोदर तुमची वैयक्तिक माहिती तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल. त्यानंतर अलॉटमेंट डिटेल्स असतात. अलॉटमेंट डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला मेन्शन केलेल्या असतात त्यांनी की तुमचा रँक किती होता, त्याच्यानंतर प्रेफरन्स कुठला तुम्हाला मिळालेला आहे, त्यानंतर तुमचे कॉलेजची ब्रँच कुठली आहे, ह्या सगळ्या गोष्टी इन डिटेल तुम्हाला त्या अलॉटमेंट लेटरवरती दिलेले असतात. हे लेटर सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, डाउनलोड करून ठेवायचं. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना काय होणार आहे की आज अलॉटमेंट मिळणार आहे. आता तुमच्यापैकी बऱ्याच जणांना आज दी बेस्ट कॉलेज मिळणारच आहे, पण सपोज काही विद्यार्थ्यांच्या मनासारखं नाही झालं, त्यांना जे वाटत होतं ते कॉलेज नाही मिळालं, तर अजिबात चिंता करू नका विद्यार्थी मित्रांनो. कारण तुम्हाला परत एकदा संधी असणार आहे. तुम्हाला सरळ सरळ बेटरमेंटचा ऑप्शन निवडायचा आहे. तो कसा निवडायचा आहे ते पण मी तुम्हाला ट्युटोरियल व्हिडिओ टाकणार आहे की तुम्हाला सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं आहे. जे काही कॉलेज मिळालेलं आहे त्याची सीट ॲक्सेप्टन्स फीस भरायची आहे, म्हणजेच बेटरमेंटसाठीचीच ती फीस असेल, पण तुम्ही कॉलेज बुकिंग करून पुढं जात आहे. सो हे जे आज मिळणारं कॉलेज आहे तुम्हाला ते राहणारच आहे चालू, त्याची काळजी करू नका. तुम्ही बेटरमेंटला गेलात तर कॅप राऊंड 2साठी तुम्ही एलिजिबल असणार आहेत. आणि दुसरा मुद्दा, ज्या विद्यार्थ्यांना त्यांच्या मनासारखं कॉलेज मिळालं आहे, मनासारखी ब्रँच मिळाली, त्यांच्यासाठी मात्र लक्षात ठेवा की उद्या 3, 4, 5 या 3 दिवसामध्ये तुम्हाला काय करायचं आहे, जायचं आहे आणि त्या ठिकाणी त्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे. मित्रांनो 3च दिवस तुमच्याकडे असणार आहे. त्यासाठी तुमचे सगळे डॉक्युमेंट्स रेडी पाहिजे, तुमचे सगळे फी स्ट्रक्चर रेडी पाहिजे. तुम्हाला तुमच्या त्या अलॉटमेंट लेटरवरती कोऑर्डिनेटर पण तुम्हाला दिलेलं असतं त्यांनी की तुम्ही कुणाला कॉन्टॅक्ट करू शकता त्या कॉलेजला, त्या ठिकाणी त्या ब्रँचला ॲडमिशन घेण्यासाठी. तुम्ही कॉन्टॅक्ट केल्यानंतर ते तुम्हाला त्यांचे फीस डिटेल्स पण सांगणार आहेत आणि त्यानुसार तुम्हाला तयारी करायची आहे. हॉस्टेलच्या त्यांच्या काय फीस स्ट्रक्चर्स असतील ते पण तुम्हाला फोनवरून अगोदर माहिती घ्यायची. आणि मी असं म्हणेन की 5 तारखेला ॲडमिशनला जाण्याच्या ऐवजी तुम्ही उद्या नाही गेले तरी परवा मात्र तुम्ही ॲडमिशनला जाणं गरजेचं आहे. कारण जर तुम्ही त्या ठिकाणी कॉलेजला वेळेत पोहोचलात, आता सगळ्यांचाच रश आहे आणि वेळ पण CET सेलने कमी दिला आहे, कारण CET सेलला लगेचच किती सीट भरले त्याच्यानुसार कॅप 2 अनाऊन्स करायचा असतो.
ओके. सो ज्यांना ॲडमिशन घ्यायचं आहे त्यांच्यासाठी हा धावपळीचा पिरियड असणार आहे. त्यामुळे स्वतःच्या हेल्थची पण काळजी घ्या, पॅरेंट्सला पण तुम्ही केअर करा त्यांची पण, आणि सगळं मॅनेजमेंट व्यवस्थित करा मित्रांनो. तुमचे जे काही डॉक्युमेंट्स आहेत, कुठलाही डॉक्युमेंट विसरता कामा नये. हे सुद्धा प्रोव्हिजनल अलॉटमेंट लेटर जे आहे ते तुमच्याकडे पाहिजे. त्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जे तुम्ही स्क्रुटनी सेंटरवरून घेतले ते पाहिजे. तुमचे कास्ट सर्टिफिकेट, तुमचे स्कोअर कार्ड सगळे, तुमचं नॉन क्रिमिलियर सर्टिफिकेट, तुमचं डोमिसाईल सर्टिफिकेट, तुमचं उत्पन्नाचं प्रमाणपत्र, ह्या सगळ्या गोष्टी अगदी फाईल आणि त्याचे जे झेरॉक्स सेट आहेत सगळे 2-2 झेरॉक्स सेटसुद्धा सोबत ठेवा. एक 5-10 फोटोग्राफ्स तुमच्यासोबत आयडेंटिटी कार्ड साईज किंवा पासपोर्ट साईज फोटोग्राफ जे आहेत ते तुमच्यासोबत असले पाहिजेत. आणि तुम्हाला ते जे फीस पेमेंटचा विचारतायत की फीस कशी घेणार आहेत, जर ते ऑनलाईन मोडमध्ये घेत असतील तर नो डाऊट काही प्रॉब्लेम येणार नाही. पण काही कॉलेजेस DD फॉर्ममध्ये फीस घेतात, तर तुम्हाला डिमांड ड्राफ्ट बँकेतून काढावा लागतो त्या कॉलेजच्या नावाने. ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या थोड्याशा वेळखाऊ पण आहेत. त्यामुळे प्रोव्हिजनल लेटर तुम्हाला मिळाल्यानंतर पहिलं काम तुम्हाला उद्या करायचं आहे की त्या कॉलेजच्या त्या कोऑर्डिनेटरला फोन करा आणि विचारा की नेमकं कशा पद्धतीने आम्हाला ॲडमिशनसाठी येता येईल, आणि मग तुम्ही घरातून निघा सगळ्या तयारीनिशी. ओके. सो अलॉटमेंट मिळाले असेल, ज्या ज्या विद्यार्थ्यांना चांगलं अलॉटमेंट मिळेल त्या सगळ्यांना तर ॲडमिशनसाठी शुभेच्छाच, पण ज्यांना मिळणार नाही त्यांना बेटरमेंटसाठी शुभेच्छा. आपण आपली लिस्ट कॅप राऊंड फर्स्टपेक्षा आणखी चांगल्या पद्धतीने एडिट करायचे, आणखी चांगल्या पद्धतीने तुम्हाला प्रेफरन्स ऑर्डर तयार करायचे. आत्ता जे कॉलेज मिळालेलं आहे त्याच्यापेक्षा भारीचेच कॉलेज आता तुमच्या लिस्टमध्ये दिसले पाहिजेत, कारण तुम्हाला बेटरमेंट करायचे म्हणजे मिळालेल्या कॉलेजपेक्षा चांगलं कॉलेज, चांगली ब्रँच पाहिजे. ओके. आजच्या संध्याकाळी होणाऱ्या कॅप 1च्या अलॉटमेंटसाठी सर्व विद्यार्थ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा मित्रांनो. अजिबात काळजी करू नका, सर्वांना निश्चितपणे खूप चांगलं कॉलेज निश्चितपणे मिळणार आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह. धन्यवाद.